नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी कशी करायची त्याबद्दलची सविस्तर माहिती। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे। शासनाचा माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा या अभियानाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर करणे आवश्यक आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी कशी करावी याबद्दलची पुरेशी माहिती नाही। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज स्वतः आपल्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी करून आपल्या सातबाऱ्यावर आपल्या पिकाची नोंद कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। ई-पीक पाहणी ॲप कसे डाउनलोड करायचे? ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये ई-पीक पाहणी 2.0 असे नाव शोधा। आपणास ई-पीक पाहणी ॲप दिसेल, ते ॲप इन्स्टॉल करून घ्या। खातेदाराने आपली माहिती कशी भरावी? नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे। तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा देखील सिलेक्ट करायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचे गाव निवडा, तुमचे नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक कोणत्याही एक निवडून माहिती भरावी। शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर खातेदार निवडावर क्लिक करून आपले नाव सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पुढील या बटनावर क्लिक करा, आपला मोबाईल नंबर भरावा आणि आपण जो मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे त्यावर आपल्याला एक OTP येईल, तो OTP त्यामध्ये भरायचा आणि आपली खातेदार नोंदणी यशस्वी झालेली आहे। तर चला बघूया ई-पीक पाहणी कशी करायची त्याबद्दलची सविस्तर माहिती। आधी आपण आता निवडलेला खातेदाराचे नाव हे सिलेक्ट करायचे आहे। 4 अंकी संकेतांक भरायचा आहे। जर तुम्हाला तो संकेतांक माहीत नसेल तर संकेतांक विसरलात या पर्यायावर क्लिक करा, आपल्याला तो संकेतांक परत मिळून जाईल। पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर खाते क्रमांक निवडा, त्यानंतर गट क्रमांक निवडा, तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल, तुमचे पोट खराब क्षेत्र दाखवेल, हंगाम निवड करा, एकूण पेरणी योग्य क्षेत्र देखील दाखवेल, पिकाचा वर्ग निवड करा, पिकाचा प्रकार कोणता आहे त्याची निवड करा, पिकाचे नाव निवड करा, क्षेत्र भरा, पीक घेतलेले जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी भरायचे आहे, जलसिंचनाचे जे काही साधन आहे त्याची निवड करा, सिंचन पद्धतीची निवड करायची, लागवडीची अचूक दिनांक भरायची आहे, अक्षांश आणि रेखांश मिळवायचा आहे। या पर्यायावर क्लिक करायचं, आपल्या पिकाचे 2 फोटो काढायचे, ते फोटो घ्यायचे आणि त्याच्यावर सबमिट करायचे, त्यानंतर शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं। या पद्धतीने आपण आपली ई-पीक पाहणी करू शकतो। आपण नोंदविलेली माहिती 48 तासाच्या आत आपण ती दुरुस्त किंवा नष्ट करू शकतो। ही झाली ई-पीक पाहणी आपल्या मोबाईलवरून करण्याची पद्धत। या अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।